वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. लोचनी रूप पाहता सुख झाले वो साजनी कोहा विठ्ठल भरला कोहा माधव परवा परवा बरवा सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल वापर कुमार तुहा विठ्ठल तुहा माधव
जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची देह निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा धरुणी सगुण रूपे केली बाळ क्रीडा धरुणी सगुण रूपे केली बाळ क्रीडा बोलविला रे निगमवाते बोलविला रे निगमवाते वरी बैसोनिया चालविली भिंती वरी बैसोनिया चालविली भिंती सांग देवा प्रति भेट दिली सांग देवा प्रति भेट दिली मगवास केला अलंकापुराशी हा मगवास केला अलंकापुराशी पिंपळा द्वाराशी कनकाचा कनकाचा पिंपळ द्वाराशी कनकाचा हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा मुक्ताबाई ज्ञान दीप्ती म्हणे ज्यांच्या नामे करिता घोष म्हणे नातळती दोष कळी काळाची नातळती दोष कळी काळा
मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, हरि विठोबार कुमाई, हरि विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हरि विठोबार उभारिला ध्वज तीन लोकावरी, उभारिला ध्वज तीन लोकावरी, उभारिला ध्वज तीन लोकावरी, उभारिला उभारिला ध्वज तीन लोकावरी, उभारिला ध्वज तीन लोकावरी, उभारिला ध्वज तीन लोकावरी, उभारिला ऐशी चराचरी, ऐशी चराचरी कीर्ती जाची निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. ऐशी चराचरी, ऐशी चराचरी कीर्ती जांची, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. उभारिला ध्वज तीन लोकावरी, उभारिला ध्वज तीन लोकावरी, उभारिला ध्वज तीन लोकावरी, उभारिला ध्वज तीन लोकावरी. ऐसी चराचरी, ऐसी चराचरी, ऐसी चराचरी कीर्ती जाची, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. चराचरी, ऐसी चराचरी कीर्ती जांची, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर
मुक्ताबाई ज्ञान ज्ञान मुक्ताबाई ज्ञान मुक्ताबाई ज्ञान मुक्ताबाई ज्ञान मुक्ताबाई ज्ञान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा 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 ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव
चरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा धरुणी सगुण रूपे केली बाळ क्रीडा बोलविला रेडा निगम वाचे वरी बैसुनिया चालविली भिंती सांग देवा प्रति भेटी दिली भेटी मग वास केला लंकापुराशी पिंपळद्वाराशी कणकाचा निळा म्हणे ज्यांच्या नामे करिता घोष नातळती दोष कळिकाळांचे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा विठ्ठला उभारिला ध्वजती लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपा मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री निळोबाराय यांचा महावैष्णव श्री ज्ञानराज माऊली सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज श्री संत सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई यांचं एकत्र वर्णन करणारा सुप्रसिद्ध असा अभंग आहे. विठ्ठला संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या या दरबारामध्ये वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्या जन्मोत्सवाचं निमित्त आणि ज्ञानराज माऊलींच्या दरबारामध्ये ही सप्ताह सेवा करत करत हरिभक्तीपरायण श्री पुंडलिक महाराज खुरुमुटे यांनी या सप्ताहाचं 1 दशक या वर्षी पार आग्रहाने मागितलेली ही सेवा आणि माऊलीच्या मंदिरात ती मागितलेली असल्यामुळे तशी थोडी गैरसोयीची प्रवासाच्या दृष्टीने आणि अन्य कार्यक्रमाच्या दृष्टीने अडचणीची, परंतु ती मुद्दामच स्वीकारली. विठ्ठला विठ्ठला तेव्हा ज्या माऊलींच्या समाधी समोरच सेवा करायची आहे अथवा ती साधायची आहे, ती त्यांच्याशिवाय अन्य कुणाच्या वर्णनाने साध्य करणार. विठ्ठला विठ्ठला माऊलींच्या या नेहमीच्या कीर्तन मंडपामध्ये
कीर्तन मंडप हा माऊलीच्या मंदिरातील आहे, समाधी समोरचाच आहे. एवढंच याचं वैशिष्ट्य नाही. याचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या शेकडो वर्षामध्ये माऊलींनी ज्यांच्यावर कृपा केली असे कित्येक कृपांकित या ठिकाणी सेवा करून गेलेले आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेचंही स्थान महात्म्य या सभामंडपाला लाभलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. हो, आपले परमपूज्य गुरुवरे शांताराम गुरुजी होऊन गेलेत, वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे शिक्षक. ते म्हणत असत, माऊलींच्या समाधीचं दर्शन घेण्याने आपण पुनीत होतो, पावन होतो. पण या माऊलीच्या समाधीच्या दृष्टीनं समाधीचा स्थान महिमा किंवा व्यक्तिगत अशा स्वरूपाचा तो महिमा, तत्व महिमा मोठाच आहे. पण याच समाधीच्या स्नेहाळ शिळेवर आतापर्यंत किती महात्म्यांची मस्तक टिकली असतील, यामुळे ही ती आणखी भारलेली शिळा आहे. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओ करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. तेव्हा या अभंगात श्री संत निळोबाराय यांनी केलेलं या 4 संत रत्नांचं वर्णन, संत रत्नांचं हे वर्णन. तसं 4 भावंडांचं वर्णन आपण म्हणत नाही. संत वाङ्मयामध्ये कोठेही हे 4 भावंड आहेत असा निर्देश नाही. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेच्या पोटी जन्माला आलेली ही नररत्न, संत रत्न, यावरून ते बंधू आहेत यात काही शंका नाही. आणि मला वाटतं ज्ञानराज माऊलींनी त्यांनी निवृत्तीनाथाशी आपलं बंधुत्वाचं नातं ठेवलेलंच नाही. हो, महेश अन्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते, केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, मी निवृत्तीनाथांचा आणि तो ही सूत आहे. हे सुताचं नाम, मुलाचं नातं विद्यावंशाने, त्यांच्या नाथपंथीय गुरुशिष्य परंपरेने ज्ञानराज माऊलीने एक प्रकारे जोडली. आणि म्हणून ही 4 संत रत्न आहे. केवळ ती भावंड अशा रीतीची नव्हे, एकमेकाचा स्वतंत्ररित्या अध्यात्मदृष्ट्या फारच फार मोठा असा अधिकार आहे. विठ्ठला विठ्ठला. हो, ज्या अध्यात्म क्षेत्रामध्ये, आत्मबोधामध्ये जिथे देहाचाच संबंध तुटतो, तिथे देहाची भावंडादी नाती राहतातच कुठे. देहाच्या निराशे, देहाच्या निराशे पाविले या ठाया, देहाच्या निराशे देहाच्या निराशे पाविले या ठाया, माझी आई शिकाया, माझी
गवनो हे राजा विराजे राजा विराजे पाविले राजाया राजा विराजे माझी आई शिकाया माझी आई सिद्धांत असा आहे, नाती ही देहाला धरून असतात. स्वस्वरूपी आत्मस्वरूपी या नात्याचा काही एक प्रकारचा संबंध राहत नाही. आणि हे महात्मे, हे साधू, हे संत स्वस्वरूपी रमलेले नव्हे, जगालाही स्वस्वरूपाकडे नेणारे. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे ही भावंड आहेत कुणी म्हणावं. थोडस माऊलीच्या समाधीच्या समोरच परिहार द्यायचा, आणि तो हा की या अक्षरावर, या अभंगावर माऊलीच्या कृपेने आजची माझी 7वी कीर्तन सेवा आहे. 7वी म्हणजे सप्ताहातील 7वं कीर्तन आहे कदाचित, पण माझंही याच अभंगावरचं या सप्ताहामध्ये झालेलं हा अभंग माऊलीच्या कृपेने माझ्याकडून पाडव्याच्या दिवशी सुरुवात झाला, आणि तो महाराष्ट्र फिरत 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 माऊलीच्या जवळ विसाव्याला आला. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळे मी एका ठिकाणी, अर्थात मला वाटतं कालच्या चिंतनात थोडंसं जे बोलून गेलोय त्याचा थोडासा निर्देश पुनरावृत्त झाल्यासारखा होईल. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताबाई ही देहाची, हाडामांसाची, शरीराची नावे नाहीतच मुळात. ही अवस्थेची नावे आहेत, ही स्थितीची नावे आहेत, ही स्वरूप स्थितीची नावे आहेत. विठ्ठला विठ्ठला. मोठा मौजेचा क्रम आहे तो. स्वरूप स्थितीने सुद्धा एक मोठा चक्रात पाडणारा क्रम आहे तो. निवृत्ती, ज्ञान, सोपान काका आणि मुक्ताबाई असं करायला जावं तर मुक्ताबाई शेवट येते, ही अडचण. स्वरूप स्थितीने जर या नामांचं, या अवस्थाचं चिंतन करावं तर मुक्ताबाई, मुक्त स्थिती, मुक्ती ही शेवटी येऊन थांबते. आणि मुक्ताबाईकडून जर सुरुवात करावी तर मुक्ताबाई ही अतिउच्च शेवटचं स्थान मानून मग निवृत्ती शेवटी येतात. हे अर्थ विठ्ठला विठ्ठला. निवृत्तीनाथांचं स्थान तर सर्वोच्च आहे. तो सर्वोपकारी समर्थ द्रष्टा श्री गुरु सद्निवृत्तीनाथ रहाटत असे मज ही आतरी गोनिया. या निवृत्तीनाथांना तर सर्वोच्च अशा रीतीने म्हटलं गेलेलं आहे. पण इकडे निवृत्तीनाथ सर्वश्रेष्ठ आहे, तर इकडे मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जगी लागे पायी, दासी जगी लागे पायी, दासी जगी लागे पायी, आदिशक्ती दासी जगी लागे पायी, दासी जगी लागे पायी, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जगी लागे पायी, दासी जगी लागे पायी, दासी जगी लागे पायी. दासी
शीतली लागे पायी. जीवन मानवी जीवनाचं अध्यात्म दर्शन घडवत असताना या 4 संतांच्या नावानेच ते जगाला घडलेलं आहे. रूपाने वेगळं, त्यांच्या तत्वज्ञानाने वेगळं, त्यांच्या चरित्राने वेगळं, चारित्र्याने वेगळं, नावातच आहे विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून या मनुष्य देहामध्ये प्रथम आणि महत्वाचा शब्द जर समोर कोणता यावा आणि येत असेल तर तो मुक्ती शब्द येतो. मनुष्य देहाचा संबंधच मुक्तीसाठी आहे. मुक्ती करता मिळालेला देह म्हणजे नरदेह. तो बद्धतेकडे, प्रवृत्तीकडे, संसाराधिकाकडे लावला जातो आणि कदाचित काहीशे जन्म तसे गेले तरी सुद्धा भविष्यातील मुक्तीचं बीज याच देहात आहे. केले हो याची जन्म जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे कर्मे जाळून या तर. म्हणून पहिल्याने मुक्ती आहे, मोक्ष. आद्य भाग जर कोणता असेल तर मोक्षाचा शर्त. शास्त्राधिकामध्ये चतुर्विध पुरुषार्थाचे शब्द उच्चारताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असं सांगितलं. तर तेथेही मोक्ष हा साध्य स्वरूप आहे. मागील 3 पुरुषार्थ त्याचं साधन आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून पहिल्या प्रथम वेदांताचे ग्रंथ म्हणा, वेदांताचं चिंतन करणारी मंडळी भाग्यवान या ठिकाणी आहेत. त्यामुळे वेदांताचा ग्रंथ हातात घेतला की पहिल्याने प्रयोजन पुढे येतं. आणि प्रयोजन पुढे आले की प्रयोजन कोणतं आहे? मोक्षच आहे. मग त्याचं साधन विषय आहे. पुढे त्याचा अधिकारी एक प्रकारचा आहे. पुढे त्या तिन्हींचे संबंध एक प्रकारे आहे. म्हणून ही जे 4 संत आहेत ना, मुक्ताबाई, मुक्ती, मोक्ष, स्त्रीलिंगी शब्द आहेत. मुक्ती शब्द ही स्त्रीलिंगी आहे. इकडे या 4 संतांच्या मध्ये मुक्ताबाई एकच आहे. मुक्ती प्राप्ती वाटत असत साधना सोपानची गरज आहे. सोपान म्हणजे शिड्याला क्रमाने या मुक्त जाता येईल. जो एखादा अधिकारी याच जन्मी आणि याच देही याची डोळा मुक्तीचा सोहळा भोगत असेल तर मागील जन्मांतरामध्ये ती साधना त्यांनी केलेलीच असते. तो क्रम अनिवार्य आहे. श्रीमद भागवतामध्ये देखील की अनाक्रम होऊ नये, जीवनामध्ये क्रम असला पाहिजे. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. क्रमाक्रमाने जायचं. कारण अपघाती संन्यास उपयोगाचा नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तो तर महत्वाचा भाग आहे. पण तेथे जायचं तर क्रमाने गेलं पाहिजे. संन्यास म्हणजेच मुक्ती आहे, पण क्रमाने गेलं पाहिजे. म्हणून सोपान तो एक जिना आहे. या पायरीवरून त्या पायरीवरून, त्या पायरीवरून त्या पायरीवर, कर्माकडून उपासनेकडे, उपासनेकडून ज्ञानाकडे, आणि मग ज्ञानान मुक्ती. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असा हा एक तात्विक संबंध आहे सोपान आणि मुक्तीचा. सोपान आणि मुक्तीचा तात्विक संबंध आहे. अर्थात हे सुद्धा सत्संगतीमध्ये आणि सत्शास्त्र श्रवणाने
दृढ यथार्थ स्वरूपाचं, मग याला ज्ञानाची गरज आहे. आपल्या थोडंसं लक्षात आलेलं असेल की आपण जरा वेगळ्या रीतीने गेलेलो आहोत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा सर्व ज्ञानाचाच प्रकाश, म्हणून सोपानाच्या अगोदर ज्ञान आहे. हे क्रम, ही साधना, हो, पण हे सर्व करण्याकरता सत्संगे प्रबळे, सत्शास्त्राचे निबळे, जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे, विमल अशा रीतीनं आत्मानात्म विवेकेन ज्ञानम भवती निर्मलम. ज्ञान म्हणजे अगदी मोक्ष प्राप्तीच्या पूर्वी. वेदांताचा शब्द बोलायचा झाला अव्यवहित पूर्वकाली. विठ्ठला विठ्ठला. तरी असा शब्द दिला त्याच्याकरता अव्यवहित पूर्व. व्यवहित पूर्वकाल सुद्धा नव्हे, अव्यवहित पूर्वकाल. ज्ञान की मोक्ष, मोक्ष की ज्ञान. विठ्ठला विठ्ठला. सूर्य उदय आणि दिवसाचा उगवणं, दिवसाची प्राप्ती. सूर्योदय हा दिवसाच्या दृष्टीनं अव्यवहित पूर्वकाल, अव्यवहित पूर्वकाल. सूर्य उगवल्यानंतर किती तासाने दिवस उगवतो, किती तासाने उठतो असं म्हणा. हो, अलीकडे दिवस उगवण्याची वेळ वेगळी आहे आणि दिवस उगवण्याची वेळ वेगळी आहे. माझं बोलणं लक्षात आलं असेल. हो, बऱ्याच जणांचा दिवस हा सूर्य उगवल्यानंतर 2-3 तासाने उगवतो. हो, नंतर उगवतो तो दिवस. विठ्ठला हा विठ्ठला. अलीकडे हे शिक्षणाचा प्रसार झाला, माणसं सुबुद्ध झाली, त्यामुळे ते पहाटे लवकर उठणं हे अशिक्षितपणाचं लक्षण समजतं. उगा एका सुशिक्षित माणसाशी मी बोलायला गेलो, म्हटलं सकाळी काय उठता? तो म्हटला 10 वाजता. म्हटलं पण सूर्योदय आत उठायला पाहिजे. ते तर अशीच सुद्धा उठतात. तो मला सुशिक्षित अर्थ का कळलं. शिक्षणाचा अर्थ तेव्हा लक्षात आला की अशिक्षित माणसं जे करतात ते न करणं, जे चांगलं करतात ते न करणं, त्याचं नाव शिक्षण. अशिक्षित माणसं अगदी स्थिर मनाने खाली बसून वैश्वदेवादी करून जेवण करतात, तसं न करणं. खुर्ची टेबलचा आश्रय घेऊन नंतर त्यालाही सोडून देऊन, कळलं का, अगदी पायानेच उभं राहून नव्हे, त्या घरामध्ये फिरून सुद्धा. जितकं अधिक शिक्षण तितका हा प्रकार. विठ्ठला विठ्ठला. हो हो, असं अव्यवहित पूर्वकाला करता मी सांगितलं. सूर्य उदय झाला की दिवस केव्हा उगवतो हा प्रश्नच येत नाही. सूर्य उदय म्हणजेच दिवस होतो. तसं आत्मज्ञान झाल्यावर काही कालाने मोक्ष होतो, मोक्षाचा अर्थच बदलेल. विठ्ठला विठ्ठला. एक तर गोष्ट अशी आहे की मोक्ष नावाची वेगळी वस्तू नाही, मोक्षाची प्राप्ती ही नाही सिद्धांतामध्ये. मोक्षाचं ज्ञान आहे आणि म्हणून ज्ञान हीच त्याची प्राप्ती आहे. विठ्ठला विठ्ठला. पण अशी जरी स्थिती असली तरी ज्ञान हे संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यशी येण्याची सत्कर्मे, अशेषही अज्ञान विरमे. म्हणून ज्ञान अथपासून इथपर्यंत ज्ञानाची गरज. परमार्थ करणारी माणसं सुद्धा ज्ञान व्हायचं आहे असं म्हणतात, खरं तर ज्ञान होऊनच परमार्थाला लागलेला आहे. विठ्ठला. हो, म्हणून कर्म भक्ती ज्ञानाच्या सोपानाचा रस्ता धरण्यापूर्वी आत्मज्ञान जीवनात हवं. आणि हे आत्मज्ञान जीवनामध्ये येण्याकरता, होण्याकरता, जीवनाची मोहर वळविण्याकरता निवृत्तीची गरज. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, सोपान, ते हे निवृत्तीनाथ मुक्ताबाई ज्ञान दीपिका, मुक्ताबाई ज्ञान दीपिका, मुक्ताबाई ज्ञान दीपिका, मुक्ताबाई ज्ञान दीपिका. ते हे निवृत्तीनाथ. म्हणून जर निवृत्तीनाथ शब्द सच्च या दृष्टीनं आणि सर्वश्रेष्ठ या भावनेनं आपल्याकडे, तर सद्गुरू निवृत्तीनाथ असंही आपण म्हणतोय. निवृत्तीनाथ सद्गुरू स्थानी आहेत. माऊली त्यांचं शिष्यत्व सोपान काका मुक्ताबाई यांनाही त्यांनी नाथ पंथाची दीक्षा दिलेली. विठ्ठला विठ्ठल. असो एरवी असं सर्व समावेशक अशा स्वरूपाचं ते नाम. वेदांतामध्ये सामान्याला विशेषत्व येत असतं. जी गोष्ट जेवढी विशेष तेवढी ती सामान्य. विठ्ठला विठ्ठला हो, जरा बोललं तर अतिशयोक्ती होणार नाही. वेदांतात ब्रह्मस्वरूपाला सामान्य म्हटलं जातं. ब्रह्म सामान्य आहे, ईश्वर त्याच्यापेक्षा विशेष झाला. मायोपाधी लागल्यानंतर त्या ब्रह्माला आलेलं विशेषत्व तो आणखी विशेष. जीव अविद्या उपाधी तर आणखी एक प्रकारचा विशेष. सविशेषत्व हे परिच्छिन्नाचं मर्यादितपणाचं लक्षण एक प्रकारचं आहे. आणि निर्विशेषत्व अशब्दम अस्पर्शम अरूपम तथा अरसम नित्यम अगंधवच्च यद. विठ्ठला विठ्ठला. हो, कोणताच विशेष तिथे नाही. निवृत्तीनाथांची स्थिती तीच आहे. ते शुद्ध शुद्ध परब्रह्म आहे, म्हणून या तिघापेक्षाही सामान्य. विठ्ठला विठ्ठला. हा 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 हा. या चार स्थिती बरोबर, चार नामाबरोबर मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, ज्ञानाची ज्ञान रूप दिव्याची केवल ज्योत कळा. दीप ज्योती, दीप ज्योतिर्नमोस्तुते. दीप ज्योती मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. केवळ ज्ञान. मग अशी मुक्ती आणि ज्ञान याचा विचार आपण एक प्रकारचा ऐकला अथवा माझ्याकडनं सांगितलं गेलं. या अक्षरामध्ये श्री संत निळोबारायांच्या मुखातून यांच्या संबंधी निघालेला आणखी एक कोड विचार, जो फक्त ते आणि हे या दोनच अक्षरात आहे. विठ्ठला विठ्ठला. जगात काही गोष्टी ते या पदाला वाच्य आहे, ते पदवाच्य. काही गोष्टी पदवाच्य. दर्शक सर्वनामाच्या दृष्टीने काही गोष्टी अशा आहेत, जरा अगदी लौकिक भाग न सांगताना मगाशी ज्या परब्रह्माचा उल्लेख आपण केला ते परब्रह्म ते पदवाच्य आहे, तत्वाच्य आहे. मी बोलतो ते लक्षात येत असेल. हो, तत्वमसी महावाक्यामध्ये तत् शब्द हा ब्रह्मवाचक आहे, तो जीववाचक आहे, अशी ऐक्यवाचक आहे. तत् हो ते कान होवा तेरे तेरे ते. विठ्ठला विठ्ठला हो, म्हणून ते विपदवाच्य आहे ब्रह्म.
आणि हे जे समोर दिसणारं सगळं जगत आहे ते हे पदवाच्य. जगत म्हटलं की हे डोळ्याला दिसतं ते हे, ही माता, हा पिता, हा बंधू, ही भगिनी, हे 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 बस. अगदी देहापासून सुरुवात केली जाते. म्हणून देहाला हे म्हणतात आणि शुद्ध स्वरूप परमात्मा स्वरूपाला ते म्हणतात. आणि या संत महात्म्यांना ते आणि हे म्हणतात. विठ्ठला तेच राहिले असते तर ब्रह्म झालं असतं, हेच राहिले असते तर जगत झालं असतं. ते केवळ ते राहिले नाही, त्याच्यातून अलीकडे आले आणि याच्यातून पलीकडे गेले. विठ्ठला ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. सगळं बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की काही गोष्टी या जगात ते म्हणून तेच राहिल्या, दूरच राहिल्या, जीवापासून दूरच, जीवाच्या जवळ आल्या नाही. काही गोष्टी जीवाच्या जवळ आल्या पण त्या दूरच्या नव्हत्या, महत्वाच्या नव्हत्या, योग्य अशा रीतीने त्या नाही. जग जवळ आहे, उपयोगाचं काय? माता पिता बंधू भगिनी कोणी न पावती निर्वाणी. माता पिता इष्ट मित्र सज्जन सखे हे तो उपयोगाचं का? हे ग्रस्त म्हटले मला महाराज. 5 मुलं आहेत ना. काही मंडळींची ती सवय असते की कोणी न विचारता सुद्धा सांगत राहणं, आणि त्या बिचाऱ्याने तेही न सांगावं तर काय सांगावं, दुसरं आयुष्यात आहेच काय सांगायचं. ती मुलं यांना विचारो न विचारो पण हे सांगतात 5 जण आहेत, 5 जण आहेत. शेवटी कंटाळून मी म्हटलं भाऊ तुम्हाला त्याचा उपयोग नक्की होईल. 5 जण असल्यामुळे निश्चित उपयोग. दुसऱ्या कोणाची वाट पाहावी लागणार नाही, घरचे घरी दिंडी. विठ्ठला हा विठ्ठला. हो, जगाला कुणाचा उपयोग आहे हे मी बोलतो तुला. ही असलेली वस्तू आणि ती जर यथार्थ नसेल, तात्विक नसेल, उपयोगाची नसेल किंवा ती उपयोगात येत नाही. आपल्या जीवनाची अडचण झाली का? मिळालं ते उपयोगाचं नाही, उपयोगाचं ते मिळत नाही. विठ्ठला विठ्ठला काही म्हणजे काही उपयोग नाही त्याचा, अशी अवस्था होते. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तै हे जे जगत आहे, इदमस्ति सन्निकृष्टे, असं हे जे जगत, इदम शब्दो दितं जगत. इदम शब्दो दित, जे हे शब्दाला पात्र त्याला जग म्हणतात. एरवी वेदांतात जगाचा विचार केला पण वेदांताने जग कधी पाहिलं? जग वेदांताने फक्त हे पाहिलं. विठ्ठला विठ्ठला. वेदांताला हे माहिती आहे, जगत वेगळं माहिती. हे म्हणजे जगत. तेव्हा हे जग माता पितासह हे आपल्या जवळ आहेत, यांचाही उपयोग नाही. आणि शुद्ध परब्रह्म ते आहे म्हणून त्याचाही उपयोग नाही. याचा तेच राहिलं. तेला कुणी पकडावं, ते पर्यंत कुणी जावं, ते जे आहे त्याला कुणी धरावं. तुम्हा आम्हाला या ठिकाणी हिमालय हा आहे का तो आहे? कोण आहे? हिमालय तो आहे का हा आहे? इथून तो आहे आणि तो असल्यामुळे इथे त्याचा उपयोग काय आहे? तो आहे ना, त्याचा उपयोग. म्हणाले आजारावर
उत्कृष्ट औषधी प्राप्त होते. कुठे आहे हिमालयात? हं? तो सरळ म्हणेल हिमालयात जाण्यापेक्षा यमालयात जाणं बरं. विठ्ठला विठ्ठला, हा 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 हो. अर्जुनाने याकरताच प्रश्न विचारला, कथम विद्यामहम योगी स्वाम सदा परिचिंतयन केशु केशु च भावेषु चिंत्योषि भगवन मया. सद्य अवताराचं रहस्य आपल्या पुढे आणण्याचा यथामती माऊलीच्या कृपेने प्रयत्न करतोय. विठ्ठला विठ्ठला. म्हणून एका बाजूने जीवनामध्ये जग आहे, तर दुसऱ्या बाजूने ते परब्रह्म आहे. उलट परब्रह्म परमात्म तत्व तर अभिन्नत्वाने आहे, आत्मत्वाने आहे, ते वेगळं नाही. हो, जग हे जवळ असलं तरी भिन्नत्वाने आहे आणि परमात्म तत्व दूर असलं तरी अभिन्नत्वाने. आता दूर असलेली वस्तू अभिन्न असू शकते का, हा स्वतंत्र प्रश्न आहे. आपल्या डोळ्याच्या बाबतीत आपला डोळा हा आपला आहे, अभिन्न आहे, पण आपल्याला दूर आहे. डोळा डोळ्याने पाहता येत नाही, डोळ्याने सगळे अवयव दिसतात, फक्त तो स्वतः सोडून. तोच जर पाहायचा असला तर त्याला आपल्याला आरसा घ्यावा लागेल. आणि आरशाने काय होईल? दिसेल. हे सुद्धा खोटं. आरशाने डोळा नाही दिसला, डोळ्यासारखं दिसलं. आरशामध्ये डोळ्याचं प्रतिबिंब बघितलं की डोळा. हा पुन्हा प्रश्न आहे. काय आहे ते? प्रतिबिंब. दर्पणाचे आधारे एकची दिशे करुणी दुसरे, दर्पणाचे आधारे मुख पाहते गव्हारे तैसे नको हे. मुख पाहती म्हणून आरसा पाहून आम्ही तोंड पाहिलं म्हणणाऱ्यांना ज्ञानोबारायांनी तेव्हाच पास करायचं की नापास करायचं ठरवून टाकले. हो, आरशातला खोटा डोळा पाहायचा आणि मी खरा डोळा पाहायला म्हणायचं, यापेक्षा मूर्खपणा कोणता. विठ्ठला विठ्ठला. हो, म्हणून या दृष्टीनं ते आणि हे या पदाकरता थोडंसं चिंतन करतोय की तेच आहे. परब्रह्म हे कधीही केव्हाही हे झालंच नाही, हे झालं नाही, त्याला हे रूप आलेलं नाही. ते आणि काय होईल? ते हे झालं तर ब्रह्म राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. यदनिदृक् अत्रादृक्ष तत्स्वरूपम विनिश्चिनु. हेच त्याचं स्वरूप आहे. यद अनिदृक् अतादृक्ष. उलट हेही नाही तेही नाही असं ते आहे. त्याच्याही पलीकडचा तो एक प्रकारे भाग आहे. म्हणून तेच राहिलं. हे जगत हा देह हेच झाला आणि दोन्ही मध्ये हा जीव सापडला. तुम्ही आम्ही सापडलो. ह्या देहाकडे, देहाच्या मागे जायचं का त्या ब्रह्माचा शोध घ्यायचा. ह्या देहाच्या मागे जाणाऱ्याला संसारिक म्हणतात आणि त्या ब्रह्माकडे जाणाऱ्याला साधक म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, आणि ही जी एक संधी भागात सापडलेली जीवदशा, जीवावस्था, हिचा उद्धार करण्याकरता ते जे परब्रह्म होत, ते हे झालं. विठ्ठला विठ्ठला. हो, ते आपल्यासाठी आपल्या दृष्टीच्या टप्प्यात आलं. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, देव जैसे परब्रह्मीचे ठसे. आज जगी सूर्य तैसे प्रकाशले, जगी सूर्य तैसे प्रकाशले. मृत्यू लोकामध्ये
चांगल्या वस्तूच्या अप्राप्तीने आपलं जीवन वाया गेलं नाही, चांगल्या वस्तूला न ओळखण्याने जीवन वाया गेलं. विठ्ठला विठ्ठल, त्याचं रूप चाललं नाही. या संतांना त्यांच्या स्थितीत त्या काळामध्ये छळ झाला, त्रास झाला, दुःख झालं. आणि हाच मोठा ध्वज आहे, हीच मोठी पताका आहे, हीच मोठी कीर्ती आहे. ज्या जगाने छळलं त्या जगाचाच उद्धार करून समाधिस्थ जीवन झालं. आणि हाच मोठा ध्वज त्यांनी या मृत्यूलोकात उभारलेला आहे. ही गोष्ट अभंगाच्या पहिल्याकडे. उभारिला ध्वज संत जीवनातील विरोधक, संत जीवनातील शत्रू, संत जीवनातील ज्याला आपण प्रतिनायक, खलनायक अशा रीतीने म्हणूया, यांची एक वेगळी भूमिका असते. खरं तर संतांच्या बरोबर थोडी बहु मान्यता त्यांनाही द्यावी लागते. त्यांचा फार मोठा त्याग आहे त्याच्यामध्ये. सोन्याला तापवण्यासाठी निघालेला निखारा सोन्याचं जीवन उजळून टाकून स्वतः काळा होतो. विठ्ठला विठ्ठला यांना उजळण्याकरता त्याने आपलं काळे पण स्वीकारलं. हो, त्यामुळे मी काळा होईन, मी निस्तेज होईल. हो, ते सोनं तर पारखून निघतं. हे न संलक्षते यज्ञ विशुद्धिश्यामी का पिवा. विठ्ठला विठ्ठला. हा प्रकार. पण या चरित्रातील एक एक दिव्यता अशी आहे की त्या मूल्यांचा, त्या तत्वाचा तो कडेलोट आहे. त्या तत्वाचा त्रैलोक्यात उभारलेला ध्वज आहे. हे त्रैलोक्यात घडलं नाही, ते या चरित्रात आहे. विठ्ठला विठ्ठला. त्रैलोक्यात घडलेलं. आरंभापासूनच अलौकिकताच अलौकिकता. आता आम्ही त्याला अलौकिकता म्हणू, त्या काळात त्याला दूषण मानलं गेलं. नाहीतर एखादा विरक्त संन्याशीही मागे परतावा, मागे यावा आणि आपल्या पतीच्या वियोगामध्ये ज्या माऊलीने 12 वर्ष कडकडीत अशी उपासना करावी. त्या काळामध्ये पती प्रवासाधिकाला गेल्यानंतर घरी टीव्ही पाहण्याची सोय नसल्यामुळे कदाचित ही उपासना घडली असावी. विठ्ठला विठ्ठला. हो,
जगतपती स्वपतीने त्याग केला, पण तिने जगतपतीची कास धरली. आणि याच पिंपळाच्या असंख्य असंख्य प्रदक्षिणा केल्या. डांगोरा झाला की संन्यासी पुरुष आणि पुन्हा संसारात येतोय. खरं तर हे जेव्हा परत आले तेव्हाच घडलं नसतं. झालेली ती मुलं, ती नररत्न इतकी तेजपुंज दिसायला लागली. तेच पाहून संबंधी जवळची माणसं जळू लागली. आणि ते जळाल्यानंतर जशी जशी माणसाची मन दुसऱ्याच्या उत्कर्षाने जळत असतात, तसा तसा विरोधाचा अग्नी भडकत असतो. विठ्ठला विठ्ठला. ह्या 4 लेकराकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला पाहावंसच वाटावं. प्रत्येकाच्या मुखाची ती आभा, ती प्रभा, हो, जगी सूर्य तैसे प्रकाशले. आणि हे जेव्हा अंधारातील मंडळींनी पाहिलं, विठ्ठला विठ्ठला, हो, त्यांचे खरं तर डोळे दिपले. त्यांच्याकडे पाहून, या सूर्याकडे पाहूनच. हो, एरवी पूर्व दिशेकडे सकाळी पाहिलं तरी पाहवत नाही, तो आपल्या तेजाला दृष्टीला दिपून टाकतो. आणि एकटा दुखता सूर्य दिपून टाकतो. हे तर 1 नाही 2 नाही, किती 4 विचारच करायची वेळ. विठ्ठला विठ्ठला. आणि मग त्यांनी मागचं शोधायला सुरुवात केली. मला वाटतं कदाचित एवढे तेजपुंज आणि एवढे जर चांगली लेकरं दिसली नसती तर ही मंडळी त्या भानगडीत पडली सुद्धा नसती की हा झालं, हे झाले कसे, आले कसे. जेव्हा ते खूपच चांगले दिसावे त्यांनी दुसऱ्याने मग म्हणा, अहो माहिती का तुम्हाला पण, हो, मग अशी मागे जातात माणसं. कोणत्याही माणसाचा एखाद्या अंगाने उत्कर्ष दिसला की त्याचं दुसरं पडतं अंग शोधायचा प्रयत्न माणसाचं मन करत असतं. अशी निष्काम कर्मयोगी माणसं भरपूर जगात असतात. विठ्ठला विठ्ठला. उभारीला ध्वज आहे हा सुद्धा इथूनच, हो, इथूनच उभारीला ध्वज. या 4 संतांना जन्म द्यावा. हो, त्यांचं म्हणणं होतं की केवळ ग्रस्ताश्रमी माणसं पाहिजे होती, पण ग्रस्त आश्रमात अशी लायक पाहिजे होते ना. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री व्हावा ही गोष्ट करी, पण महाराष्ट्रामधलाच मनुष्य जर लायक नसेल तर दिल्लीत गेलेल्याला सुद्धा बोलावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. हो, मग केंद्रात कडून राज्याकडे, हो, तो त्याच्याकडून अधर्म नाही झाला, त्याला बोलावलं गेलं. इथे कोणी लायक नाही म्हणून, हो, कळलं की यांना जन्म द्यावा अशी पुण्याई कुणाजवळ होती. विठ्ठला विठ्ठला. हो, त्याकरता कडकडीत वैराग्य हे उभारीला ध्वजच आहे. वैराग्यवानाची ही औरस संतती. विठ्ठला विठ्ठला. हो, वैराग्यवानाला संतती नसते, संतती असेल त्याला वैराग्यवान म्हणता येत नाही. इथे अत्यंत वैराग्यवान विठ्ठल पंत म्हणजे मूर्तिमंत वैराग्य, दुसरं काही नाही तिथे. तो वैराग्याचा पुतळा. वैराग्याची लीला म्हणजे विठ्ठल पंतांचं जीवन. विठ्ठला विठ्ठला. तिकडे तिकडे हे वैराग्य विठ्ठल पंताच्या रूपाने वावरत होतं, तर इकडे पिंपळद्वाराशी कणकाचा येथे रुक्मिणी माता ही भक्ती रुंजा घालीत होती. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, आणि ती वैराग्य आणि ही भक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हाच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. हो हो हो, असे मूल्य, अशी तत्व जन्माला येतात. हा त्याचा
हा उभारीला ध्वज त्रैलोक्यात सापडणार नाही. हो, हीच उभारीला ध्वज तीही लोकावर. तेव्हापासून समाधी स्थितीपर्यंत हे मूल्य त्रैलोक्यात सापडणार नाही. उभारीला ध्वज तीही लोकावरी, उभारीला ध्वज तीही लोकावरी. उभारीला ध्वज तीही लोकावरी, उभारीला ध्वज उभारीला ध्वज तीही लोकावरी, उभारीला उभारीला ध्वज तीही लोकावरी. या चरित्रामध्ये जे जे दर्शन आपल्याला घडेल ते आपण त्रैलोक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. म्हणून एक जाता जाता एक भाग सांगणं गरजेचं आहे की तुम्हा आम्हाला माऊली जवळचे वाटतात, हे 4 संत जवळचे वाटतात, पण आपल्याच जवळचे आहेत असं नाही. त्यांचं कार्यक्षेत्र त्रैलोक्याचं आहे, त्रैलोक्याचं आहे. त्रैलोक्यामध्ये हेच चिंतन चालू आहे की असं कुठे घडलंय का. हो, आणि असं अलौकिक कार्य घडणं याला ध्वजा म्हणतात, याला पताका म्हणतात. तीही लोकावरी. आणि हे कुणाला, हा यांच्या चरित्राचा, कार्याचा, प्रभावाचा झेंडा त्रैलोक्यात लागला, फडकला गेला. हे कुणाला माहिती आहे? फक्त आळंदीकरांनाच नव्हे, फक्त महाराष्ट्रालाच नव्हे. ऐशी चराचरी चराचराला ज्ञात असले, जडांना देखील ज्ञात. तो भाग पुढे येणारच. भिंतीसारख्या जड पदार्थात व जड वस्तूंना देखील हे ज्ञात आहे यांची कीर्ती किती आहे. म्हणून चराचरी कीर्ती ज्यांची. राजकीय क्षेत्रात माणसाची कीर्ती, त्याला कीर्ती म्हणतच नाही, नाव म्हणतात. त्याचं नाव होतं, पण होऊन होऊन कुठपर्यंत होईल. फार झालं तर दिल्लीपर्यंत, आणि तिथपर्यंत झालं तरी त्याच्या त्याच्या पक्षात होईल का सगळ्यालाच माहीत होईल. बरं, त्याच्या पक्षात का होईना, त्यांच्याच पक्षातील लोकांनी एवढं न म्हटलं तरी बरं, आता त्यांनी थांबावं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, अशा रीतीने देश आणि काळाची मर्यादा सर्व क्षेत्रामध्ये आहे कीर्तीला. पण त्रैलोक्यात असा हा ध्वज आहे की ज्यांच्या कीर्तीने देश काळाच्या मर्यादा तोडल्या. जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घटस फिरू. हा झाला काल. आणि देश उभयलोकी कीर्ती सोहळा मान. उभयलोकी कीर्ती सोहळा. अनेक प्रमाण आहे. उभयलोकी उत्तम कीर्ती, देवचित्ती राहिल्या, दोन्हीकडे कीर्ती होते. अशी सर्वत्र एक प्रकारची कीर्ती या संतांची झालेली. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. अशा कोणत्या अलौकिक घटना या 4 संत रत्नांच्या जीवनात घडल्या, त्याचा गोड विचार ज्ञानरा आपलं निळोबारा यथाक्रम पुढील कडव्यामध्ये सांगत आहे. विठ्ठला विठ्ठल धरुणी सगुणा रूपे केली बाळ क्रीडा. धरुणी सगुणा रूपे केली बाळ सगुणा बाळ क्रीडा. बोलून विला रेडा निगमावाचे, बोलविला रेडा निगमावाचे. ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान.
निवृत्तीला ज्ञानेश्वर सोपान बोलविला रेडा बोलविला रेडा निवृत्तीला ज्ञानेश्वर सोपान अभंगाच्या तिसऱ्या कडव्या धरुणी सगुण रूपे रामकृष्णादी अवतार जसे सगुण रूपे धारण करून भगवान धर्म कार्य करतो, तसं हे जगत उद्धाराच्या कार्यासाठीच ही सगुण रूपे धारण केली. ते आणि हे यातलं हेच आहे, निर्गुणातून ते सगुण झाले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, प्रयोजन काय? उद्धराया आले दिनजन. केली बाळ क्रीडा. आणि ही क्रिया करताना लहान लेकरू जसं निरभिमान आणि निरभिलाष करताय, त्याप्रमाणे ही क्रीडा त्यांनी केली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे तेथ माझे जी उरले पायिक पण विठ्ठल विठ्ठल. आपल्याकडे सिद्धांतामध्ये जीवनमुक्त संत ज्ञानी के संती संता सकल वीत रागा अपास्त मोहा शिवतत्वनिष्ठा विठ्ठल विठ्ठल. बाल्यावस्थेवत क्रिया. आपल्याकडे जीवन हे लहान लेकराप्रमाणे अभिमान होऊ नये कोणत्याच गोष्टीचा. तुमच्या आमच्या जीवनात तर जो धुमाकूळ चालू आहे तो कशाचा? अभिमानाचा. कोणालाही अभिमान. साध्या त्या पंक्तीचा स्वयंपाक करणारा आचारी त्याला सुद्धा अभिमान होतो. तो पुन्हा असा पंक्तीतच फिरतो, कसं झालं कसं झालंय कसं झालंय कसं झालंय. पण त्याकरता कुणी काय आणून दिलंय? जे आणून दिलं ते कोणी निर्माण केलंय याचा सगळा बेपत्ता, आणि सगळी याचीच सत्ता. विठाला विठाला कारणच दुःख. उगा एखादा मनुष्य सांगत आला, अहो काय त्या नवरा बायकोचं फार चांगलं जमतंय, लेकरं झाले बाळ झाले सगळं झालं, फार चांगलं चाललंय संसार. हा लगेच म्हणतो तुम्हाला माहिती का ते जमवायला कोण होतं? त्यांचं लग्न जमवायला कोण होतं? मीच होतो त्या बैठकीला, मीच सांगितलं. आता हे जग आहे. दुसऱ्या दिवशी दुसरी बातमी आली, अहो म्हणलं त्या माणसाचं काही ते जमीन दोघांचं. त्यांनी लगेच सुरुवात केली, मी सांगत होतो या भानगडीत पडू नका. विठ्ठला हा विठ्ठला विठ्ठला. काही न करताना सुद्धा अभिमानाच्या अधीन माणसं एवढी होतात आणि जीवनात दुःख ओढून घेतात. त्याच्या उलट पर्वत प्राय कर्मे झाली पण केली बाळ क्रीडा. विठ्ठला विठ्ठला. योगी कर्मे करती तैशी केवळा तर. फक्त शरीरच, बाळकाची चेष्टा जैशी. फक्त बाळकाची क्रिया आहे. असो, बाळक्रीडा प्रभूच्याही जीवनात आहे आणि बाळक्रीडा संतांच्याही जीवनात आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि हे दोन्ही सोडले की सगळ्यांची काळ क्रीडा चालू. काळाच्या जवळ जाण्याची क्रीडा. विठ्ठला विठ्ठला. रेडा निगम वाचे. वाणीतून रेड्याच्या मुखातून वेदच बोलावला गेला. हे सुद्धा उभारीला ध्वज आहे. हे कुठेच घडलेलं नाही असं. यांना मौंजी बंधनाचा हक्क आहे की नाही याकरता वेद पाहण्यामध्ये आयुष्य घातलेली माणसं आणि त्यांच्याच समोर आणि त्यांनीच केलेल्या प्रयत्नामुळे रेड्याच्या मुखातून काय बोलवलं गेलं? वेद.
मला वाटतं यांना अधिकार जसा जेव्हा मिळायचा तेव्हा मिळेल, पण शेवटी वेदाचाही अधिकार नेमका कोणाला आहे हे तिथे नक्की झालं. विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज. तेव्हा अशा गोड मोठ्या घटना कुठे घडल्या त्या बोलविला रेडा निगम वाची. आजपर्यंत त्याला किती काळ लुटून गेला. आजही ते चरित्र संशोधन करणारी मंडळी आहेत आणि त्यांचा असा दावा आहे की रेडा बोलवला हे आम्हाला पटत नाही, आम्ही काही अंधश्रद्धावान नाही. हो, मी म्हणतो अंधश्रद्धावान खरंच असू नये, आपल्या साधू संतांचा तो प्रयत्न आहे, पण ह्या म्हणण्याबरोबर श्रद्धा अंध तरी होऊ नये. विठ्ठल हो, कसा हा रेडा कसा बोलू शकेल, तो तर अगदी निर्बुद्ध. पण खरंच निर्बुद्धाच्या बाबतीत माऊलींनी मान्य केलं. म्हैसा नुठिका पुरा हो, त्या 9व्या अध्यायामध्ये उगा धृतराष्ट्रा संबंधी बोलताना त्याच्याकरता ज्ञानोबांनी उपमा शोधून काढली. धृतराष्ट्राला नेमकी उपमा कोणाची द्यावी? देऊ काशाची उपमा. आणि सापडला तो माऊलीला एकदाच. म्हैसा नुष्ठिका पुरा तैसा हो, उगाची वरून पुराचा लोंढा येतो. पूर्वी असा नद्यांना पूर येत होत, येत होत. आता आपण सगळ्यांचीच पुण्य मोठी असल्यामुळे पुराचा प्रश्न सोडा, नदीच्या काठावर पाठी लावायची वेळ आली. ही नदीची जागा होती, पण त्यावेळेला असा एकदम पूर यायचा, लोंढा यायचा. लोंढा आल्यावर हा बसलेला असायचा कुठेतरी डबक्यामध्ये. मग मोठा लोंढा आल्यानंतर याने पटदिशी उठून काठावर जावं की नाही, थडीवर जावं की नाही, तो पूर त्याला लोटत चालायचा, तोही लोटत चालायचा. त्याला वाटायचं बरं आहे न चालता प्रवास, पाय पाऊल न टाकता प्रवास होतो, विना तिकीट प्रवास. हो, तो निर्बुद्धच आहे. अजूनही त्याच्या बऱ्याचशा गोष्टी निर्बुद्धपणाच्या आहेत, पण मग असा रेडा कसा बोलेल ही शंका या रेड्यांना आहे. विठ्ठला 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 पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव बोलविला रेडा निगम वाची. त्याच्या मुखातूनही वेदच बोलवले. खऱ्या अर्थाने वेदात असलेलं आत्मज्ञान, आत्मविषयक ज्ञान जिथपर्यंत आत्म्याची व्याप्ती आहे तिथपर्यंत त्याचा अधिकार. श्रद्धालो रेव सर्वत्र वैदिकेश्वधिकार. पशुपश्वाधिकापर्यंत व्याप्ती जाऊ शकते त्याची. आणि पश्वाधिकच काय घेऊन बसला, तो तर चर आहे. अचर असलेली भिंत सुद्धा वरी बैसोनिया चालविली सोनिया कुठे सापडावं त्रैलोक्यात ते हे निवृत्तीनाथ. ज्यांनी हे अगम्य अलौकिक चरित्र केलं ते हे आहे. तुम्हा मृत्यूलोकात जन्माला आलेल्या मानवाचं हे परम भाग्य आहे की ते जीवन हे म्हणून बोटाने दाखवता येतं. विठ्ठला विठ्ठला
हे म्हणून दाखवताय त्या गोकुळवासी गवळणीने भगवान श्रीकृष्णाचं जेव्हा वर्णन केलं तर याच निळोवरांच्या गोड गवळणी आहे की जो असा जो तसा पण निळा म्हणे तो हा जोडला सांगा ती गो तो हा जोडला. हे आमचं भाग्य अशा रीतीने. तसं महाराष्ट्रात जन्मलेल्या नव्हे मृत्यूलोकात जन्मलेल्या आणि जर तो माऊलींच्या नृत्यनाथांच्या सावलीत आला तर त्याला हे परम भाग्य आहे की ते हे आहे विठ्ठला विठ्ठला. हो चालविली भिंती. हो, वर बसून त्यांनी काय चालवली भिंत अशा रीतीने चालवली. भूकंपाने नाही चालली. त्यावेळेला लोक खाली बसलेले होते. विठ्ठला विठ्ठला हो 1400 वर्षाचा तप्ती रहिवासी आणि तो अष्टांग योगाचा मुकुटमणी असलेला चांगदेव वाघावर बसून आणि सर्पाचा चाबूक घेऊन आपलं योग सामर्थ्याचं दर्शन घडविण्याकरता समोर येतोय. त्याचा गर्व नाहीसा करण्याकरता आणि ज्ञान आणि भक्तीचा महिमा या जगाला दाखविण्यासाठी हीच लीला बाळ या संतांनी एक प्रकारे केली की भिंतच चालू लागली. चालविली भिंती. तात्विक सिद्धांत हा आहे की चराचरामध्ये अध्यात्म विद्या आणि हे चैतन्य व्यापून आहे आणि त्या चैतन्याचं ज्ञान देणारी अध्यात्म विद्या त्याचा प्रत्यक्ष प्रयोग म्हणजे भिंत चालवणं. विठ्ठला विठ्ठला. हो सिद्धांतच सांगितले नाही तर प्रयोगही केले. आजच्या विज्ञान युगामध्ये विज्ञानादी शास्त्र शिकत असताना सिद्धांत आणि प्रयोगाची सांगड घातली जाते. तर सिद्धांत आणि प्रयोग इथे आहेत म्हणून चालविली भिंती चांगदेवा प्रति भेटी. उगा सामान्याकरता केलेला चमत्कार नव्हे तो ते दर्शन आहे त्याचे तो म्हणून त्याला चमत्कारही म्हणता येत नाही. तो मोठा प्रयोग आहे. चांगदेवा प्रति भेटी दिली आणि हे सर्व कार्य केल्यानंतर या संत मंडळींनी पुन्हा या अलंकापुरामध्ये वास केला. ही गोष्ट अभंगाच्या 5व्या कडव्यात. सर्व संत मंडळींनी पुन्हा अलंकापुरामध्ये वास केला. तिथे अनेक वर्षपर्यंत म्हणा काही कालपर्यंत समाधी स्थितीपर्यंत वास्तव्य केलं आणि ज्यांच्या दरवाजामध्ये पिंपळद्वाराशी कणकांचा आतापर्यंत आपली पूर्वज मंडळी याचा एक पारिभाषिक आणि गोड अर्थ लावत आलेली आहे. काही वेळेला शब्दाचा अर्थ सरळ सरळ जर लागत नसेल कुठेतरी आडवं तिडवं येत असेल तर काही नियम लावून त्याचा अर्थ निर्दोष करावा लागतो. त्यांच्या दरवाजात सोन्याचा पिंपळ आहे म्हणणारे निळोबार आहे जे तुकोबारायचे शिष्य आहे. ज्यांच्या दरवाजात तो पिंपळ आहे ते ज्ञानेश्वर महाराज. सोन्याचा आणि या दोन्हीचाही जन्मभर संबंध आला नाही म्हणून तर त्यांच्या जीवनात हा सोन्याचा दिवस उगवला. त्या सोन्याच्या मागे जे लागतात त्यांना हे सोनं कसं मिळालं. विठ्ठला विठ्ठला धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. हो टिकली
हे वाचा राम नामे. सोनियाचा दिवसा जे अमृते पाला नामा ठेविता रूपी. तेव्हा ते सोनंच एक प्रकारचं वेगळं, अलौकिक, शाश्वत, अविनाशी, कधीही नाश न पावणार. मला वाटतं सोनं घेण्याकडे जी प्रवृत्ती असते माणसाची, माणसाच्या अगोदर खरी प्रवृत्ती या माता भगिनींची असते. पण प्रवृत्ती आवड असते त्यांची, घ्यावं लागतं यांना. घ्यायचं त्याने लिहायचं नाही, लिहायचं त्याने घ्यायचं नाही. विठाला आणि स्त्रियांना द्यावं लागतं. खूप खूप जपून जपून जपून. खरं तर पुढे शरीर सुद्धा सोनं अंगावर घालावं, ते शरीर त्याला साथ देत नाही सोन्याला. मग आता तरी किमान सरळ इकडे तिकडे जाऊ की नाही, ते छे ते तेवढ्याच करता. पुन्हा पेटीत, पुन्हा कपाटात. वर्ष 6 महिन्याने ते कपट उघडायचं आहे, पुन्हा वर्ष 6 महिन्याने पुन्हा उघडून पाहायचं. तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरून. विठाला विठाला विठाला. आणि असं आहे 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 म्हणत एक दिवस तिकडे कपाटही बंद, इकडे डोळेही बंद. विठाला असं कनक हे नव्हे, असं सोनं हे नव्हे. हे सोनं जयाची द्वारी सोन्याचा. आणि सोनं म्हणजे सुखाचा पिंपळ. पिंपळ म्हणजेच संसार वृक्ष, अश्वत्थ ज्याला आपण म्हणतो. पिंपळद्वाराशी ही नजर, हे विश्व ब्रह्मची केले अशी नजर त्यांनी दिल्यामुळे पिंपळद्वाराशी. आणि या करता असे हे थोर असलेल्या महात्म्यांचं केवळ फक्त नाम घेतलं जरी, फक्त नाम विठ्ठला विठ्ठल. निळा मान ज्यांच्या नामे करिता घोष, नामे करिता घोष. निळा मान ज्यांच्या नामे करिता घोष. अभंगाच्या शेवटच्या कडव्यात निळोबरांतात फक्त ज्यांच्या नावाचा घोष केला, घोषाचाच फायदा लाभ एवढा. मग सेवेचा फायदा, आणखी श्रद्धेचा फायदा, अनुग्रहाचा फायदा, हे तर फार पुढे आहे. नामे करिता घोष. कुठे कुठे बोलतो मी की असं असताना, असे महात्मे या महाराष्ट्रात असताना, महाराष्ट्राच्या कपाळी असं करंट पण काय येऊ लागलं. विठ्ठला विठ्ठला. ज्यांचं नुसतं नाम घेऊन जरी राहिलं तरी सुद्धा या कलियुगातील दोष आपल्याला स्पर्श करू शकणार नाही. ही नामे म्हणजे कलियुगातील या रणरणत्या लढाईतील कवच आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असं असताना सुद्धा आपण या संतांची श्रद्धा ढिली करत चालतोय. आणि नुसतंच जिथे प्रदर्शन आहे, नुसत्याच दिखाऊ गोष्टी जिथे आहेत, या नवीन म्हणूनच माणसं इकडून तिकडे उड्या घेत. हो, आपल्या आळंदी पंढरीच्या वाऱ्या कमी भराव्यात यापेक्षा अधिक मोठी वारी परप्रांतामध्ये अशा अशा वेगवेगळ्या संतांच्या घडत आहेत. विठ्ठला विठ्ठला. हो, त्याचा अर्थच एवढा की आम्हाला हे धन कळालेलं नाही. निदैवाच्या पुरीवरी लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी, तरी ते तर बैसोने उपवास करी दरिद्री जी. तेव्हा हे दारिद्र्य दूर होण्याकरताच हे सोहळे आहेत. विठोबार विठोबार
विठोबार कुमारी अभंगच तसा थोडासा मोठा आहे आणि त्यामुळे शोधू तेवढ्या शंका समाधान यातून निघणार आहे. एक छोटी शंका माऊलीच्या कृपेने पुढे आली, तेवढी सांगायची आणि सेवा समाप्त करायची. ज्यांचं वर्णन केलं ही गोष्ट स्पष्टच आहे, निवृत्तीनाथ ज्ञानोबा आहे, आणि ज्यांनी हे वर्णन केलं ते निळोबा राय आहे. मी ते निळोबा राय आहेत हे जरा बुद्धिपुरस्सर म्हटलोय थोडस. ते निळोबा राय आहेत ज्यांना आपल्या सद्गुरूच्या पुढे किंवा सद्गुरूच्या ऐवजी देव जरी पुढे आला तोही मान्य नाही, एवढे निष्ठावंत निळोबा राय. तो इतिहास आपल्याला सांगून वेळ घेण्याचं कारण नाहीये. महाराजांचं दर्शन व्हावं याकरता अगदी अनुष्ठान स्वरूपात उपोषण करून बसलेले निळोबा राय, त्यांची समज घालावी की आता निळोबा राय असे वरून वैकुंठातून पुन्हा खाली कशी येते. तशी व्यवस्था विज्ञान कितीही पुढे गेलं तरी अजून नाहीये. नाहीतर पैशाच्या जोरावर या मंडळींनी तोही प्रयत्न केला असता की वैकुंठाला गेलं तरी परत येता येत आहे. ते नाहीच आहे इथे. इथून जाता येत, इथून जाता येतं, पण पुन्हा येणं जरा कठीण आहे. अवघडच अशा स्वरूपाचं आहे, अवघड अशा स्वरूपाचं. तेव्हा देवाला असं वाटलं याने अनुष्ठान तर केलंय, उपोषण तर केलंय, मग फार झालं तर आपण भेट द्यावी. आणि स्वतः भगवंतच त्या ठिकाणी आहे. आणि डोळे मिटून ध्यान करत बसलेले निळोबा राय, ते काही लटकं ध्यान नव्हतं. नाहीतर निळोबारायांनाच देव दिसले असते. आता सुद्धा आपण ध्यानाची माणसं पाहत, त्यांच्याकडे ध्यान न दिलेलं बरं. विठ्ठला 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 देव. आणि शेवटी देवाला सांगावं लागेल की निळोबा राय जरा डोळे उघडा. मी मिटलेल्या स्थितीतच निळोबाराने विचारलं आपण कोण. पण म्हटलं ब्रह्मांड नायक मी आहे. निळोबाराने मग डोळे उघडले असते ब्रह्मांड नायक म्हटल्यानंतर. अलीकडच्या काळात डोळे मिटलेल्या माणसाला ब्रह्मांड नायक कशाला पाहिजे. पंचायत समितीचा सभापती जरी असला तरी खाड अशी डोळे उघडतात. विठ्ठला विठ्ठला. त्याची उभं राहून त्याचा मान सन्मान करण्याची तयारी असते, कारण ते डोळे तेवढ्यासाठीच मिटवलेले असतात. विठ्ठला विठ्ठला. हो, ते तुकोबारायसाठी डोळे मिटवलेले होते. आपल्या परमार्थ मूल्यामध्ये जी गुरुनिष्ठा म्हणून म्हणतात अशी परमार्थाची 5 मूल्य आहे. 5 मूल्य.
आणि ह्या 5 मूल्यांचा अवतार म्हणजे आपले हे महाराष्ट्रातील 5 संत आहे. ज्ञानोबाराय ज्ञानमूल्य आहे, नामदेवराय भक्ती तत्व आहे, एकनाथ महाराज शांतीदूत आहे, तुकोबाराय वैराग्य मूर्ती आहेत, तर निळोबाराय सद्गुरूंची निष्ठा आहे. देव पुढ्यात आला तरी सुद्धा देवाला निळोबाराय म्हटले, देवा अरे साधा व्यवहार विसरला तू. व्यवहार असा आहे की बोलावल्याशिवाय कुठेही जाऊ नये, जाऊ नये. अनाहुतो न क्वापि गच्छे, न बोलावता जाऊ नये माणसाने. तुला इथे बोलावलं तरी कोणी प्रार्थीला वाचुनी, कसा बरं तू इथे आलास? तेव्हा नाही मी तुझ्याकडे पाहू शकणार. तुका म्हणे आम्ही नोळखुची असे देवाला नोळखुची म्हणणारे निळोबाराय ज्ञानदेवाच्या बाबतीत हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर मुक्ताबाई ज्ञान अशी एकनिष्ठ भक्ती करणारे आणि भक्त असलेले निळोबाराय, एकनिष्ठ भक्तीचं मंडन म्हणजे शोभा निळोबाराय होते. तुकोबारायांना सोडून ज्यांनी देवालाही ओळखलं नाही, पण त्यांच्याही चित्ताला वेध लावील एवढा कस या संतांच्या रत्ना जीवनात आहे. विठ्ठला विठ्ठला वेधी आणि कासो तेव्हा आपले सद्गुरु तुकोबाराय त्या बाबतीत एकदम निष्ठावंत असलेले. निळोबारायसारखी निष्ठा, सद्गुरु निष्ठा, आणि त्यातल्या त्यात ती जगद्गुरु तुकोबाई विषयीची निष्ठा, हे सुद्धा उभारीला ध्वज आहे. विठ्ठला विठ्ठला. त्रैलोक्यामध्ये आपणास हे दर्शन घडणार नाही. गुरूंचं दर्शन व्हावं याकरता 42 दिवसाचं उपोषण केलं जातं. कुठे पाहायला मिळेल आपल्याला? बघायला मिळणार नाही. अलीकडच्या बाबतीत या गुरु शिष्य संदर्भाचा विचार न बोलणं बरं अशांतीचे. बरीच शिष्य मंडळी एखाद्या पीठाधीश आपले जर सद्गुरू असले तर त्यांच्या बाबतीत नवस करतात. हो, काय नवस? नाही, शिव हवेत का राहावेत, अजरामर व्हावेत, असं पाहायला मिळतं आपल्याला जगामध्ये. अशा स्थितीमध्ये निळोबारायांची सद्गुरू निष्ठा एवढी जाज्वल्य असताना देवालाही न ओळखत असलेले पण इथे निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई या 4 संतांचं तोंड भरून वर्णन करतात. मग इथे गुरुनिष्ठेला धक्का लागला असेल असं त्यांनी वर्णन का करावं? बरं, अलीकडच्या काळामध्ये ती स्थिती आहे, धर्मनिष्ठा, पंथनिष्ठा, गुरुनिष्ठा. खरं तर या अलीकडच्या काळाकडे पाहून निष्ठा शब्दाचा अर्थ बदलायची वेळ आली. निष्ठा आता इथून निष्ठा आणि जमेल तिथे प्रविष्टा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्या आचार्यांची प्रश्नोत्तरी नावाचा ग्रंथ, त्यामध्ये शिष्याची व्याख्या सांगितलेली आहे. शिष्यस्तु को यो गुरु भक्त एव
जो गुरुचाच भक्त आहे त्याला शिष्य म्हणतात. एरवी त्याने दुसऱ्याचं वर्णन केलं तर याचं शिष्यत्व राहू शकत नाही. शिष्यत्वाला बाद आहे. हो? एकनिष्ठपणाच्या गोष्टीला फार मोठा अर्थ आपल्या आहे. एकनिष्ठ या मूल्यामुळे, या तत्वामुळे त्या रामायणातील गंधमादन हे छोटस माकडाचं पिलू पण अजरामर झालं, ही गुरुनिष्ठा. विठ्ठला विठ्ठला. रामादपि मर्तव्यम मर्तव्यम रावणादपि. माणसं माणसाच्यामुळे अमर होत नाही, माणसं मूल्यामुळे अमर होतात. ते कोणत्या मूल्याने जगले, मूल्य अमर आहेत आणि म्हणून मूल्याशी तन्मय झालेला तो अमर होतो. निळोबाईंची कीर्ती आज का? गुरुनिष्ठा. विठ्ठला विठ्ठला. पण अशी तुकोबाराविषयी निष्ठा असलेले निळोबाराय ज्ञानोबाराय आदी संतांच्या विषयी प्रेमाने वर्णन करतात, श्रद्धेने वर्णन करतात. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर, त्याचं उत्तर द्यायचं आणि सेवा समाप्त करायची. विठ्ठला विठ्ठला. त्याचं उत्तर एक महत्वाचं आहे. गुरु हे तत्वच मुळात एवढं व्यापक आहे, एवढं विशाल आहे की त्यामध्ये हे माझे गुरु आणि हे दुसऱ्याचे गुरु असा भेद करता येत. गुरु शब्दाला भेद नाहीये आणि हे गुरु भक्ताला कळत नाही. त्यामुळे या गुरु भक्ताची भांडणं मिटवता मिटवता आयुष्य जात आहे, आयुष्य समाप्त होत आहे. गुरु भक्त, माझे गुरु श्रेष्ठ का तुमचे गुरु श्रेष्ठ, तुमचे गुरु का आमचे गुरु. किती मोठी अवस्था झालेली आज गावागावामध्ये. भटकायची वेळ आमच्यासारख्यांना येते. गाव या भेदाने पोखरलं गेलंय. ग्रामपंचायतीतील भेद कमी आहेत, तेवढे परमार्थातले भेद जास्त आहेत. विठ्ठला विठ्ठला. ती सगळ्या गावाची स्वतंत्र डोकेदुखी आहे. कोणती? भेद. म्हणून भेदाचं किंवा गुरु जगत ज्याला आपण म्हणतो, हे जगतच वेगळं आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये हे दर्शन घडवलं आपल्याला. फार गोड दर्शन घडलं. अर्जुनाने भगवंताला सांगितलं की देवा, काही झालं तरी नाही, मी आता युद्ध करणार नाही. का? माझ्या समोर जे उभे ठाकलेले कार्पण्य दोषोपहत स्वभाव प्रच्छामि त्वां धर्म समूढ चेता यश्रेयश्चा निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते अहम. मला तू हे कर. जरी हे सगळे धर्मास्तु कामास्तु गुरुन ये भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. विठ्ठला विठ्ठला. तेव्हा नाही नाही, मी यांना मारणार. इथे भगवान व्यासांनी अर्थ कामांस गुरुन इहैव हत्वान जिजी विषामा. यांना मारून मी जिवंत राहू का? मला नाही चालत. पण हे करताना भीष्म द्रोणादिकांना अर्थकामान असा दोष लावला. तो श्लोकात आहे. अर्थकामान म्हणजे अर्थाची कामना असलेली. ज्ञानेश्वर महाराजांचं विशाल हृदय आणि संत मार्गाची सोज्वळ स्थिती. एरवी पदाची कोर्ण सांडी असली टीका करणारे ज्ञानेश्वर महाराज. येथे आपण घरी जाऊन ज्ञानेश्वरी पुन्हा शोधा आणि या श्लोकावर अर्थ कामान या पदाचा अर्थ दाखवून द्या. या पदाला उभी नाही. हे पद गाळून टाकलं ज्ञानेश्वर महाराजांनी. का? एकदा ज्यांना गुरु म्हटलंय, मग ते अर्जुनाचा असो की कुणाचा असो, पुन्हा दोष वर्णन करायचे नाही. ते गुरु तत्व म्हटलंय की ती व्यक्ती जरी असली तरी गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तेव्हा ही गुरुची व्याप्ती निळोबारायांनी जगद्गुरु तुकोबाराय सह थेट निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजापर्यंत पाहिल्याने त्यांच्या गुरुनिष्ठीला धक्का लागत नाही. ज्ञानेश्वर माऊली. हरी हरी.
ज्ञानेश्वर हरी हरी ज्ञानेश्वर या चार संतांच्या समष्टी गुरुत्वाने अशा अनेक गुरुभक्तांना आकर्षित केले. एरवी एकनाथ महाराज जनार्दन स्वामीचे किती कट्टर भक्त, पण त्यांनी देखील म्हणावं गुरुसेवे लागी जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा. पंढरीच्या पांडुरंगाशी अनन्य असलेले नामदेवराय पण खेचले गेले ज्ञानोबारायकडे. विठ्ठला विठ्ठला. बाबाजी चैतन्याचे अनन्य भक्त तुकोबार आहे, पण त्यांनी म्हणावं ज्ञानियाचा राजा गुरु. त्यांनी कसं म्हणावं. नामदेवरायशी अनन्य असलेली अनुरक्त झालेली जनाबाई, तिने नामदेवरायचंच वर्णन करावं. पण हे समष्टी गुरुत्व, हो समष्टी गुरुतत्व अवतीर्ण झालेलं होतं. म्हणून विवेक सागरा सख्या माझ्या हो ज्ञानेश्वरा. म्हणून या दृष्टीनं गुरु हे तत्व आहे, गुरु ही व्यक्ती नव्हे. हे या दर्शनाने जगाला एक प्रकारचं दिसून येईल. निळा म्हणे ज्यांच्या नामे करिता घोष नातळती दोष कळी काळाचे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. सांगतो
कवी कुलगुरू कालिदासांना संस्कृत वाङ्मयाबाबतीत असं म्हटलंय, संस्कृत काव्याच्या क्षेत्रात पुरा कवीनाम गणना प्रसंगे, पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिका अधिष्ठित कालिदासा. जी एक अनामिकाशी वर आली, कवी कुलगुरू किंवा सर्व कवीमध्ये कवी असेल तर एक कालिदास, अशी जी अनामिका वर चढली ना ती तशी अद्यापर्यंत अजून तशीच आहे. अद्यापि तत्ल्य कवेर भाव, अजून त्यांच्यासारखा कवी झाला नाही, म्हणून अनामिका सार्थवती बभूव. ती अनामिका जशीच्या तशीच राहिली. तीच गोष्ट मराठी स्वतःमध्ये वाङ्मयामध्ये असंख्य कवी झालेले असले तरी ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये तेच म्हणावं लागतं, ऐशी चराचरी विठ्ठल जय जय.